देव आणि दानव. एकेकाळी फार फार वर्षांपूर्वी पृथ्वीवर केवळ 2च टोळ्या होत्या, देवांची आणि दानवांची. देव म्हणजे चांगले, दयाळू, लोकांच्या मदतीला धावून जाणारे. दानव, अहो ते तर खट्याळ, हट्टी आणि कधीकधी खूपच लोभी. एकदा असं झालं की देव आणि दानव यांच्यात एक मोठा वाद उभा राहिला. समुद्रात लपलेलं अमृत कोणा मिळणार? अमृत म्हणजे अमरत्वाचं गुप्त पेय. देव म्हणाले, हे तर फक्त चांगल्या कामासाठी वापरलं पाहिजे. दानव म्हणाले, नाही नाही, आम्हीच पिऊ, मग आम्ही कधीच हार मानणार नाही. वाद मिटवण्यासाठी दोघांनी मिळून समुद्रमंथन करण्याचं ठरवलं. एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला दानव आणि मध्ये नागराज वासुकी. मंथन सुरू झालं. समुद्रातून एक एक करून अद्भुत वस्तू बाहेर पडायला लागल्या. रत्न, औषधी आणि शेवटी अमृताचा कुंभ. पण काय झालं माहितीये? अमृत पाहून दानवांची डोळे मोठे झाले. ते झटकन कुंभ उचलून पळाले. तेव्हा देवांनी युक्ती केली. विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं, इतकी सुंदर की दानव तिच्याकडे बघतच राहिले. आणि त्या गडबडीत अमृत देवांनी घेतलं. अशा रीतीने बुद्धी आणि युक्तीने देवांनी दानवांवर विजय मिळवला. पण ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? केवळ ताकदीने नाही, तर हुशारीनेही आपण जिंकू शकतो.